सायली अर्जुन देवाचं दर्शन घेऊन घरी आलेले असतात। घरी येता क्षणी सायली अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो। हॉलमध्ये कोणीच नसल्यामुळे सायली विमलला म्हणते, अगं विमल, सर्वजण कुठे गेले आहेत? तर सर्व काही नीट व्यवस्थित आहे ना? तर विमल सायली अर्जुनला म्हणते, नाही वहिनी दादा, काहीच व्यवस्थित नाही, खूप मोठा संकट आलेला आहे, खूप मोठा धक्का बसलेला आहे। तर सायली विमलला म्हणते, विमल ताई सांगणार का आता काय झालं आहे नेमकं? तर विमल सर्व काही नीट व्यवस्थित सांगते। विमल अर्जुन सायलीला म्हणते, पूर्ण आजी चक्कर येऊन पडलेले आहेत। मी अस्मिताताईंच्या रूममध्ये होते। पूर्ण आजी कोणाला तरी फोनवरती बोलत होत्या आणि अचानक आम्ही सर्वजण बाहेर आलो तर पूर्ण आजी सोफ्यावरती कोसळलेल्या होत्या। हे ऐकताच अर्जुन सायलीच्या पायाखालची जमीन सरकते। अर्जुन सायली पळतच पूर्ण आजीच्या रूममध्ये जाते। पूर्ण आजी चक्क बेशुद्ध अवस्थेत असते आणि ते पाहून अर्जुनला धक्का बसतो। तर सायली पूर्ण आजीला उठवण्याचा प्रयत्न करत असते। सायली पूर्ण आजीला म्हणते, पूर्ण आजी उठ ना गं, असं काय झालं आहे तुझ्यासोबत? तू अशी बेशुद्ध कसं काय पडलीस? असं ती म्हणत असते आणि प्रेमाने पूर्ण आजीचा हात चोळत असते। तर इकडे अश्विन अर्जुनला म्हणतो, आपल्याला जर पूर्ण आजी अर्ध्या तासाच्या आत शुद्धीवर नाही आली तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागेल। तर डॉक्टर अश्विनला म्हणतात, काळजी करू नका, पूर्ण आजी नक्की शुद्धीवर येतील, पण थोडासा टाईम लागेल, त्यांना टाईम द्या, आपण वेळ जाण्याची वाट पाहूया। तर सायली हळूवारपणे पूर्ण आजी म्हणत असते, प्रेमाने हात चोळत असते। त्याच वेळेला पूर्ण आजीचा डोळा उघडतो। पूर्ण आजी शुद्धीवर येते आणि तेच पाहता क्षणी सर्वजण खुश होतात। तर डॉक्टर पूर्ण आजीला म्हणतात, पूर्ण आजी काळजी करू नका, तुमची तन्वी तुमच्या जवळच आहे। तर पूर्ण आजी डॉक्टरांना म्हणतात, कुठे माझी तन्वी? माझी ही तन्वी नाही, ही माझी गोड सायली आहे। तन्वी तर गेले 20 वर्ष झालं कुठे गायब आहे माहीत नाही, पण तिच्या नावाखाली प्रिया नावाचं वादळ आमच्या घरामध्ये शिरलं होते, पण सायलीने आणि अर्जुनने तिला चांगल्याच प्रकारे धडा शिकवला, ती आता आमचं घर सोडून निघून गेलेली आहे। मला सर्व काही कळत आहे, मी चांगल्याच प्रकारे शुद्धीवर आलेली आहे। आणि हे ऐकताच सर्वांचा आनंद गगनात मावत नसतो, कारण पूर्ण आजीला सर्व काही आठवलेले असते। पूर्ण आजी शुद्धीवर येता सायली अर्जुनला खूप गोड जवळ घेते आणि म्हणते, मी पणजी होणार आहे ना? सायली, ही खरंच गोड बातमी ऐकून मलाच खरंच खूप छान वाटत आहे। तर अर्जुन पूर्ण आजीला म्हणतो, ते सर्व ठीक आहे पूर्ण आजी, पण तू बेशुद्ध कसं काय पडली? तर पूर्ण आजी अर्जुनला म्हणते, अरे मी फोनवरती बोलत होते, कल्पनाच्या मोबाईलवरती फोन आलेला होता, कल्पना म्हटली तूच मोबाईल उचल, मी रिसीव केला, कुणीतरी माझ्याशी बोलले आणि मी अचानक चक्कर येऊन पडले। तर अर्जुन तो कल्पनाच्या मोबाईलवरती आलेला नंबर घेतो आणि तो कॉल लावणारच असतो। त्याच वेळेला चैतन्याचा अर्जुनला फोन येतो आणि उद्या अस्मिताताईंच्या डिओसची हेअरिंग आहे हे सर्व काही सांगतो। तर अर्जुन फोन ठेवून देतो आणि सर्वांना म्हणतो, सचिनने एवढ्या लवकर हेअरिंगची डेट का घेतली असेल? नक्की तो काहीतरी उद्या गोंधळ तर घालणार नाही ना? असं ऐकून सर्वच चिंतेत पडलेले असते। आता खरंच लवकर हेअरिंगची डेट घेण्याचा हेअरिंगचा खूप मोठा डाव असतो, कारण त्याला सर्व काही पुरावे कोर्टामध्ये सादर करायचे असतात। आता कशा प्रकारे अर्जुन त्या सचिनच्या प्रश्नांना उत्तर देणारे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे। असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।